नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, कमी पावसाच्या क्षेत्रामध्ये फायदेशीर ठरणारी शेती म्हणजे बांबू शेती. या बांबू शेतीमधून आपल्याला एक शाश्वत उत्पादन मिळू शकतं. बांबू शेतीमध्ये बांबूची लागवड झाल्यानंतर तुम्हाला 40 वर्षांपर्यंत सतत उत्पादन मिळतं. महाराष्ट्रात आणि देशात बांबूची मागणी जी आहे ती वाढत्या प्रमाणात आहे. त्या प्रमाणात त्याचं उत्पादन वाढणं अपेक्षित आहे आणि म्हणूनच आज आपण कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये बांबू शेतीमधील भविष्यातील संधी व आव्हाने या विषयावर चर्चा करणार आहोत. आणि यासाठी आज आपल्यासोबत आहेत प्राध्यापक विशाल तौर सर. विशाल तौर सर हे प्रक्षेत्र व्यवस्थापक आहेत कृषी विज्ञान केंद्र खडपुडी जालना या ठिकाणी, आणि आज आपल्याला ते या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत. नमस्कार विशाल सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार तौर सर, आपण चर्चेला सुरुवात करूया. आपल्या महाराष्ट्रातील आणि देशातील बांबू लागवडीची सध्याची स्थिती काय आहे आणि शासन या बांबू शेतीसाठी कशा प्रकारे प्रोत्साहन देत आहे याविषयी आपण सांगावा. बांबूमध्ये आपला जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो. चायनानंतर बांबूची सर्वाधिक लागवड भारतामध्ये आहे. परंतु जर बांबूचं उत्पादन जर पाहिलं तर आपण 5व्या-6व्या क्रमांकावर येतो. व्हिएतनाम वगैरे असे देश, अनेक देश आहेत की जे भारताच्या पुढे आहेत आणि भारताची सरासरी उत्पादकता ही 2 टन प्रति हेक्टर आहे. देशांतर्गत जर बघायचं म्हणलं तर आपल्याकडं पूर्वोत्तर राज्यामध्ये जवळपास 28% क्षेत्रावर बांबूची लागवड येते. त्या खालोखाल MP आणि महाराष्ट्राचा क्रमांक हा 3ऱ्या क्रमांकावर लागतो. नंतर ओरिसा आणि आंध्र प्रदेश. अशा पद्धतीनं बांबू मोठ्या क्षेत्रावर जरी असला तरी उत्पादकतेमध्ये तुलनेनं तो मागे आहे. अशा पद्धतीच्या बांबू लागवडीमध्ये त्यामुळे उत्पादकता कमी असल्यामुळे आपल्या देशाला मोठ्या प्रमाणामध्ये आयात करावा लागतो. आणि ही गोष्ट लक्षात घेऊन केंद्र सरकारने बांबू मिशन लागू करून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बांबू लागवड करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. ज्या मागचा हेतू असा आहे की बांबूची प्रति हेक्टरी उत्पादकता वाढावी, देशातलं बांबू उत्पादन वाढावं आणि देशांतर्गत जी गरज आहे बांबूची ती सुद्धा भागल्या जावी. ह्या एक महत्त्वाचा हेतू आहे. दुसरा हेतू असा आहे की बांबू हा पर्यावरणपूरक आहे. बांबूच्या द्वारे बांबूचा वापर लाकडाला पर्याय ठरू शकतो. आणि जंगलांचा जो मोठा ऱ्हास होत आहे, हवामान बदल जो होत आहे, याच्यासाठी उत्तर म्हणून बांबूचा जर वापर लाकूड म्हणून केला तर जंगलांचा ऱ्हास कमी करता येऊ शकतो. यामुळेच मोठ्या प्रमाणामध्ये शासनानं मिशन हाती घेऊन बांबूची लागवड वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. तौर सर, आता आपण शासनाची धोरणं जी आहेत या बांबू शेतीविषयीची ती सांगितली, पण आता बांबू शेती जी आहे ती शेतकऱ्यांना कशा प्रकारे फायद्याची आहे याविषयी आपण काय सांगाल? शेतकऱ्यांचा जर विचार केला तर महाराष्ट्रातलाच नव्हे तर देशातला पण शेतकरी समस्यांना सामोरे जात आहे. या समस्यांना सामोरे जाताना शेतकऱ्यांचे जे पारंपरिक पिकं आहेत, जे सीझनल क्रॉप्स आहेत, तर त्या सीझनल क्रॉपच्या उत्पादन जर एकदा खराब झाला अशा बदलत्या हवामानामुळे तर त्याला वर्षभर फार मोठा धोका होतो. आणि हे टाळण्यासाठी त्याच्या शेतीला आपण अनेक पर्याय देत आहोत. जोडधंदे देत आहोत. एखाद्या पिकाचा शोध बघतो की जे अशा वातावरणामध्ये तग धरेल. आणि असं लक्षात आलंय की बांबू अशा बदलत्या हवामानामध्ये तग धरू शकतं. दुसरं महत्त्वाचं असं आहे की बांबू वनस्पती जर विचार केला तर एक ते बहुवार्षिक उंच वाढणारं गवत आहे. आणि ते अशा पद्धतीची त्याची रचना आहे की त्यामुळे तो बांबू एकदा लागवड केली तर ते सातत्यानं 5व्या वर्षापासून 40-50 वर्षापर्यंत उत्पादन देऊ शकतं. बांबूमध्ये इतक्या प्रजाती आहेत की म्हणजे 1520 पेक्षा अधिक प्रजाती आहेत. त्यापैकी 136 प्रजाती हे आपल्या भारतात आढळतात. आणि त्यामुळे भारतामध्ये जर विचार केला तर बर्फाच्छादित प्रदेश आणि वाळवंट सोडलं तर बहुतेक सगळ्या भागामध्ये देशातल्या बांबू येतो. त्या भागाला सूट होणाऱ्या प्रजाती आहेत. त्यामुळे जर अशा पद्धतीचं पीक
आणि त्याच्याकडे पुन्हा कसं आहे की बांबूची मॅच्युरिटी ही नाशिवंत पदार्थामध्ये नाही आहे. शेतकऱ्यांना त्याच्या सोयीनं बांबू शेती करता येऊ शकते. आणि आज आपल्याकडे असे अनेक शेतकरी आहेत की जे शहरामध्ये नोकरी करतायत आणि त्यांच्याकडे शेती गावात आहेत, त्यांना वेळ दिला जाऊ शकत नाही. असे शेतकरी आहेत. असे काही शेतकरी आहेत, मोठे शेतकरी आहेत, मजुरांच्या प्रॉब्लेममुळे ते पूर्ण प्रिसाईज फार्मिंग करू शकत नाही. मग अशा शेतकऱ्यांच्या शेतावर अनेक असे शेतकरी ज्यांच्या पडीत जमिनी आहेत, अनेक शेतकऱ्यांकडे पाणी नाही आहे. मग अशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जर बांबूची लागवड वाढवली तर शासनाचा जो उद्देश आहे तोही साध्य होईल. बांबूचं पीक काढता नाही आलं तर तो 2 वर्ष थांबला तरी त्या बांबूचं त्याचं नुकसान नाही. म्हणून आपण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अशा पद्धतीचं त्याच्या क्षेत्राच्या एकूण क्षेत्रापैकी 5-10% जर बांबू लागवड झाली तर ती त्याला शाश्वत उत्पादन देणारी राहू शकते. त्याचा जो शेतीचा खर्च आहे किमान तो जरी हवामानाच्या बदलामुळे जे नुकसान होतं त्याच्यामध्ये टळला, ते नुकसान झालं नाही आणि बांबूतून जे उत्पादन मिळालं त्याच्यावर त्याचा खर्च जरी निघाला तर तो शेतकऱ्याच्या हिताचा राहील. बरोबर. म्हणून आपण शेतकऱ्याला प्रोत्साहित करत आहोत की तुमच्या शेतामध्ये किमान 5-10% बांबू लागवड करावी. बरोबर. म्हणजे हवामान बदलाला बळी न पडणारे हे बांबू पीक अवकाळी पावसाचं संकट जरी आलं तरी याच्यामध्ये शेतकरी बांधवांचं नुकसान कुठलं होणार नाही ही महत्त्वाची बाब आपण सांगितली. म्हणजे बांबू शेतीची अनेक वैशिष्ट्ये आहेत आणि ती खूपच नाविन्यपूर्ण आहेत असं आपण म्हणूया. पण या बांबूचा वापर जो आहे तो कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये केला जातो याविषयीची माहिती आपण द्यावी. आज सद्यस्थितीमध्ये जर पाहायचं म्हणलं तर बांबू अनेक ठिकाणी वापरला जातो. सध्या मोठ्या प्रमाणात बांबूचा जो वापर होतोय तर तो होतोय पेपर मिलमध्ये. पेपर उद्योगामध्ये सर्वाधिक वापर होतो. नंबर 2ला जर पाहायचं झालं तर तुम्हाला फर्निचर उद्योगामध्ये बांबूचा वापर होतो. ॲग्रिकल्चरमध्ये जर पाहिलं तर अनेक पिकं जे घेतल्या जातात, भाजीपाला आहे, फळझाडं आहेत, त्यांना स्टेकिंग आधार देण्यासाठी बांबूंचा वापर होतो. त्याच्यानंतर बांबूचा क्राफ्टमध्ये मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्याच्यानंतर बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन, बांबूचा वापर जुन्या गरीब लोकांच्या जशा झोपड्या बांधतात त्याच पद्धतीनं बांबूचा वापर श्रीमंताच्या घरातील टाईल्सपासून वेगवेगळ्या वॉलपेपर्स असतील, फर्निचर असेल तर हे बांबूचं बनवलं जातं. बांबूचं फर्निचर ॲज इट इज बांबू म्हणूनही वापरलं जातं. आत त्यामध्ये थोडासा बदल करून बांबूच्या पावडरपासून बांबूचे लंबर बनवले जातात, म्हणजे लाकडाचे ठोकळे बनवले जातात. त्यासोबतच बांबूचा वापर तुम्हाला ॲज अ फ्युएल म्हणून करता येतो. ॲज इट इज बांबू, खराब बांबू, वाकडे बांबू, बांबूच्या फांद्या ह्यांच्यापासून बांबू ब्रिकेट केल्या जाऊ शकतात, बांबू पेलेट केल्या जाऊ शकतात. ॲज इट इज बांबू जळतण म्हणून लाकडासारखा वापरला जाऊ शकतो किंवा तुम्हाला बांबूपासून चारकोल बनवल्या जातात. या चारकोलमध्ये ॲडव्हान्स पद्धतीनं जर केलं तर तुम्हाला त्यापासून व्हिनेगर आणि टार मिळतात. म्हणजे बांबूचा अशा पद्धतीनं इव्हन इथेनॉल बनवण्यामध्ये बांबूचा वापर होऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ बांबूचा ॲज अ फ्युएल म्हणून सुद्धा एक चांगली क्वालिटी आहे. त्याच्यानंतर बांबूचा जर वापर म्हणलं तर ॲज अ फूड पण आहे. फूड म्हणून बांबूचा जे कंद आहेत, कोंब आहेत, त्याचा पण वापर होला जातो. काही जाती अशा आहेत की त्यांच्या पानांचा वापर ॲज अ टी म्हणून केला जातो, जनावरांसाठी खाद्याचा होतो किंवा मेडिसिनल गुणधर्म पण आहेत. म्हणजे विविध अंगाने जर पाहिलं तर बांबूचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये आज वेगवेगळ्या ठिकाणी होताना तुम्हाला आढळतो. बांबूचा प्रत्येक पार्ट वापरला जाऊ शकतो. म्हणून बांबूचा वापर होत नाही असं नाही, बांबूचा वापर आज मोठ्या प्रमाणात होतो. त्याच्यासाठी अनेक इंडस्ट्रीज बाहेरून आयात देखील करतात. अगरबत्ती आहे, तुमच्या स्ट्रॉ आहेत, तुमच्या चमचे आहेत, अनेक ठिकाणी आईस्क्रीम स्टिक्स आहेत, कुल्फी स्टिक्स आहेत. या गोष्टींसाठी सुद्धा बांबूचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो. आता सर, या बांबूचा महाराष्ट्रामध्ये याच्यासाठी मार्केट कशा प्रकारे उपलब्ध आहे याविषयी काय माहिती द्या. बांबूचे जर महाराष्ट्रात वर्गीकरण केलं तर 4 क्लस्टर आहेत. 4 क्लस्टर म्हणजे एक सिंधुदुर्ग, कोल्हापूर तो भाग आहे साऊथ पश्चिम. दुसरा आहे पुणे, नाशिक, भोर जिल्हा वगैरे तो आहे. तिसरा चंद्रपूर, गडचिरोली आणि आपला मध्य महाराष्ट्र असे भाग होऊ शकतात. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग भागामध्ये जो मानगा येतो त्याच्यासाठी मार्केट सेट आहे. तो बांबू नगावर विकला जातो. म्हणजे तिथे 50 रुपयापासून 100 रुपयापर्यंत नगाचा भाव आहे. मानगा जातीचा बांबू आहे, तो ऑल ओव्हर इंडियामध्ये तो जातो. त्याच पद्धतीनं पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं मार्केट सेट झालेलं आहे. तिथं पण बांबू मोठ्या प्रमाणात नगाने विकला जातो. गडचिरोली, चंद्रपूर हा जो भाग आहे विदर्भ, आणि त्यामध्ये जंगलांमध्ये बांबू आढळतो. बांबूची शेती
तिथे कमी आहे. हो. तो जंगलातल्या बांबूचा लिलाव करून मोठ्या प्रमाणात पेपर मिल वगैरे त्या बांबू घेतल्या जातात. बर. हा जो कोल्हापूर आणि पुणे साईडचा बांबू आहे तो पूर्णतः फर्निचर उद्योगामध्ये वापरला जातो, कन्स्ट्रक्शनमध्ये वापरला जातो, क्राफ्टमध्ये वापरला जातो. तर त्या ठिकाणचा वापर हा वेगळा आहे. आणि जो चंद्रपूर गडचिरोलीचा भागामध्ये जो कटांग वगैरे बांबू आहे, बर. तर तो बांबू हा पेपर मिल इंडस्ट्रीज लिलावामध्ये घेतात आणि त्या पद्धतीनं वापरला जातो. मराठवाड्यामध्ये बांबू मोठ्या प्रमाणात लागतो, परंतु मराठवाड्यातला बांबू हा आज मार्केटमध्ये नाही आहे. बर. मराठवाड्यामध्ये जो बांबू येतो किंवा विदर्भामधील पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जो म्हणजे संगमनेर वगैरे तालुक्यात जो बांबू येतो तो गुजरातवरून येतो, तो मध्य प्रदेशमधून येतो, तो चंद्रपूर साईडनं येतो, वर्ध्यावरून येतो. तो बांबू लागतो ॲग्रिकल्चरसाठी, स्टेकिंगसाठी. ओके. म्हणजे शेतामध्ये द्राक्षाची बागा असतील, मोसंबीच्या असतील, संत्र्यांच्या बागा असतील, टोमॅटो लागवडीसाठी असेल, फळझाडांना आधार देण्यासाठी असेल, तर ह्या नवीन लागवडीला आधार देण्यासाठी ह्या कामासाठी जो बांबू लागतोय तो पूर्णतः बाहेरून येतो. म्हणजे आज जर बांबूचं महाराष्ट्रातील मार्केट म्हणायचं जर झालं तर पेपर मिल आहे, फर्निचर उद्योगासाठी आहे, त्याच्यानंतर तुमच्या कन्स्ट्रक्शनमध्ये आहे, ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये आहे. त्याचसोबत काही आता नव्यानं पेलेट इंडस्ट्रीज सुरू झालेल्या आहेत. तर त्या पेलेटिंगसाठी सुद्धा महाराष्ट्रातला बांबू आज विक्रीला जात आहे. तौर सर, आता आपण बांबूच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगितलं, फायद्यांबद्दल सांगितलं, त्याचा वापर कुठं होतो हे सांगितलं. पण आता शेतकरी बांधवांना जर या बांबूची लागवड आपल्या शेतामध्ये करायची असेल तर ती कशा पद्धतीने करावी आणि सगळ्यात महत्त्वाचं रोपांची किंवा प्रजातींची निवड कशी करावी याविषयी आपण काय सांगा? मी तुम्हाला सुरुवातीस सांगितलं की हे बांबू बहुवार्षिक गवतवर्गीय पीक आहे आणि उंच वाढणारं गवत आहे. आणि ते एकदा तुमच्या शेतात लावल्यानंतर ते किमान तुमच्याकडे 40, 50, 60 वर्षापर्यंत ते शेतात राहणार आहे. आणि मग ज्या वेळेस बहुवार्षिक एखाद्या पिकाची लागवड आपण शेतात करतो तर त्यासाठी खूप काळजी घेतली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण जागेची निवड कशी करतोय. जागेची निवड, जिथे रस्ता आहे तो बांबू ओढून वाहतूक करायची आहे म्हणून जागेची निवड, जमिनीची निवड. तुमची जमीन चांगले उत्पादक जमिनी, हलक्या जमिनीमध्ये तो पण येऊ शकतो. त्याच्यानंतर तुमच्या साईटची निवड झाल्यानंतर रोपांची निवड आहे. रोपांची निवड झाल्यानंतर तुमच्या खड्डे कसे खोदले गेले पाहिजे त्याच्या संबंधीची निवड आहे. म्हणजे ह्या 4-5 गोष्टींचा महत्त्वाची विचार त्यांनी केला पाहिजे की आपल्या भागाला सूट होणारी जात आहे की नाही. हा बांबूचे मूळ फार काही खोल जात नाहीत, साधारणतः 60 ते 90 सेंटीमीटर खोल जातात. त्यामुळं तुम्ही जागा निवडताना रस्ता अप्रोच असणारी निवडावी. जमीन निवडताना तुमच्याकडं जर सुपीक जमीन असेल तर चांगलंच आहे. पडीत जमिनीमध्ये पण तो येऊ शकतो, माळरानाच्या जमिनीमध्ये येऊ शकतो. तर ते माळरानाची जमीन असेल तर तुम्हाला रुंद आणि मोठे खड्डे घेतले पाहिजेत. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेणखत, रॉ मटेरियल टाकलं पाहिजे. आणि लागवड करताना लागवडीचं अंतर हे पण महत्त्वाचं आहे की लागवडीचं अंतर हे बांबू हा बहुवार्षिक आहे, उंच वाढणार आहे. तो बेटातून ओढून काढावा लागतो आणि त्याच्यासाठी स्पेस त्याला दिला गेला पाहिजे. तुम्हाला बांधावर लागवड करायची असेल तर तुम्ही कमी अंतरावर लावलं तरी चालेल, परंतु तुम्हाला शेतात ॲज अ गट शेती लावायची असेल तर तुम्हाला किमान 15 फुटापेक्षा जास्त अंतर 2 ओळीमधलं आणि 2 बांबूमधलं पण ठेवलं गेलं पाहिजे. काढणी दरम्यान ते सोपं जाईल. त्याच्यानंतर लागवड करताना खड्डे शेणखतानं जर भरले किंवा तुमच्या अगोदर ड्रेंचिंग केली पाहिजे, बुरशीनाशक वापरले पाहिजेत, हुमणी आळी लागू नये त्याची काळजी घेतली पाहिजे. अशा पद्धतीची सगळी काळजी घेऊन मगच शेतकऱ्याने विचार करावा. शेतकऱ्याने दुसरा एक विचार करावा की जेव्हा आपण बांबूचे शेतात लावतो, हे पीक हे बहुवार्षिक असल्यामुळे तुमचं उत्पादन हे 4थ्या-5व्या वर्षी सुरू होणार आहे. म्हणून शेतकऱ्यांना शेतीत एकदम मोठं उत्पादन मिळणार आहे म्हणून पूर्ण शेती त्यांनी त्या बांबू खाली आणू नये. किमान त्याला तशी जाणीव पाहिजे की आपल्याला याचं उत्पन्न 5 वर्षानंतर होणार आहे. म्हणून त्यानं ती तेवढी पेशन्स त्याच्यामध्ये असलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की आंतरपीक सुरुवातीच्या 2 वर्षामध्ये घेऊ शकतो तो. 3-4 वर्षानंतर आंतरपीक घेतलं जाऊ शकत नाही कारण पूर्ण दाट होतं. काही शेतकऱ्यांनी प्रयोग केलेत, ऊस लावलेला आहे. काही शेतकऱ्यांनी पहिल्या 2 वर्षात तुम्ही सोयाबीन घेऊ शकतात, हरभरा घेऊ शकतात, असे पिकं घेऊ शकतात. सावलीमध्ये तुम्ही हळदीचं पीक पण घेऊ शकतात. असे आंतरपीक घेऊ शकतो. परंतु शेतकऱ्यांनी लागवडीपूर्वी हा विचार केला पाहिजे की आपल्या शेतात हे अनेक वर्ष राहणार आहे
दुसरी गोष्ट की याच्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. हम्म. पिकाचे पहिले 4 वर्षाचं उत्पन्न तुम्हाला मिळणार नाही नाही. पाहिजे तेवढं. हम्म. त्या गोष्टीची दक्षता घेऊन शेतकऱ्यांनी ती लागवड करावी. बांबू शेतीमध्ये तौरसर आपल्याला बांबूची वाढ एकसारखी होण्यासाठी खत आणि पाण्याचं नियोजन कशा प्रकारे असायला पाहिजे? खत आणि पाण्याच्या व्यवस्थापनासोबतच महत्त्वाचा एक भाग जो सांगायचा राहिला की प्रजातींची निवड महत्त्वाची आहे. बरं, त्याविषयी सांगा. म्हणजे 136 प्रजाती आहेत आणि यामध्ये काय होतं आहे की बांबू शेती ही सगळे नव्यानं करत आहोत. हं. त्यामुळे प्रजातींची निवड करताना अनेकदा चूकही होऊ शकते. हो. म्हणजे प्रजातींची वैशिष्ट्ये काय, त्यांचे गुणधर्म काय, ते आपल्या भागाला सूट होतील की नाही, हं. त्याचे संगोपन कसं आहे, त्याची काढणीच्या वेळेसच्या समस्या काय आहेत, ह्या सगळ्या बाबी लक्षात घेऊन आपण बांबूच्या प्रजातींची निवड केली पाहिजे. महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्डच्या वतीनं 10 प्रजातींची शिफारस केलेली आहे. हं, हं. त्यापैकी महाराष्ट्रात जर आढळणाऱ्या जर म्हणल्या आणि आपल्या वातावरणाला सूट होणारं म्हटलं तर कोकण आणि पुणे वगैरे परिसरामधली मानगा आहे, मेष जात आहे, त्या तिथे चांगल्या येतात, त्याचं मार्केट आहे आणि त्याला पैसे पण चांगले मिळतात, तर तिथे लोकांनी तो बांबू घेतला तरी काही हरकत नाही. बरं. विदर्भांमध्ये मराठवाड्यामध्ये मानवेल जात चांगली आहे, लोकलची आहे, कमी पाण्यात येते आणि चांगल्या पद्धतीनं तिचं उत्पादन पण मिळू शकतं. त्याला काठी बांबू म्हणतात, त्याच्यापासून स्टेकिंग खूप चांगल्या काठी मिळते, त्याचं उत्पादनही चांगलं आहे. हो. कटांग ही मराठवाडा आणि विदर्भातच आढळणारी जात आहे. त्याच्यापासून बायोमास फार मोठा मिळतो. बरं. तुम्हाला बायोमास पर्पज जर विकायचा बांबू उत्पादन घ्यायचं असेल तर कटांगचा सुद्धा पर्याय तुम्ही निवडू शकता. त्याच्यामधलं फक्त एक अडचणीची बाब अशी आहे की त्याला काटे असल्यामुळे तो काढताना खर्चिक ठरतो. अच्छा. त्यामुळे ती एक आहे. आणखी नव्या जाती ज्या सुचवलेल्या आहेत त्याच्यामध्ये बाल्को आहे, भीमा बांबू म्हणतो, आणि त्यासोबतच भीमा बांबू आहे आणि टुलडा पण एक चांगली जात आहे. या दोन्ही जाती पण खूप चांगल्या आहेत. ज्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो तिथं ॲस्पर सारखी जात लावू शकतो. ज्याचे कोंब आहेत, कंद आहेत, रायझोम, ते तुम्हाला खाद्यपदार्थ म्हणून विकता येऊ शकतात. ब्रँडिशी पण चांगली आहे, वल्गॅरिस ग्रीन आहे. परंतु ह्या मी जी सुरुवातीला 4-5 जाती सांगितल्या या जातींचं महत्वाचं आहे. बरं. या जाती लागवड करताना आपण जेव्हा घन पद्धतीनं, घन म्हणावंच लागेल, कारण की 15 बाय 15ची शिफारस केली, 20 बाय 20ची. जेवढा बांबू उंच वाढतो तेवढं त्याचं अंतर वाढवलं पाहिजे. ज्या कमी उंचीच्या आहेत त्या जवळ लावल्या तरी चालतील. मग आपण ज्यावेळेस शेतामध्ये गट शेती म्हणून आपण अशा पद्धतीची जी लागवड करतो, तर अशा पद्धतीची लागवड करताना त्याला त्याच पद्धतीनं खाद्य दिलं पाहिजे. म्हणजे तुम्ही ऊसासारखं ट्रीट करा. प्रत्येक बेटाला शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत ह्या खतांसोबतच, ह्या कंपोस्ट खतांसोबतच तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खतं ही दिली गेली पाहिजेत. NPKचा डोस तेवढाच असला पाहिजे, त्यासोबत कॅल्शियम मॅग्नेशियम असलं पाहिजे. साधारणतः तुम्ही पहिल्या वर्षीला 250 ग्रॅम नत्र, 50 ग्रॅम स्फुरद आणि पुन्हा 250 ग्रॅम पालाश, पोटॅशचं प्रमाण मोठं लागतं. हे 3चा डोस जो आहे तर तो 5व्या वर्षापर्यंत 2.5 ते 3 किलो पर्यंत गेला पाहिजे प्रति बेट. अशा पद्धतीनं खताचं व्यवस्थापन झालं पाहिजे. जिथं पाण्याची कमतरता आहे तिथं ठिबक सिंचनची सुविधा करावी आणि शक्य होईल तेवढं पाणी त्याला जेवढं देता येईल तेवढं पाणी दिलं तर त्याची उत्पादकता वाढेल. सर, या बांबू पिकाच्या शेती दरम्यान आंतर मशागतीची कामं जी आहेत ती कशा पद्धतीने करायला पाहिजेत? प्रजातीनुसार बांबूंना आडव्या फांद्या येण्याचं प्रमाण वेगवेगळं आहे. बरं. म्हणून ते दर वर्षी आडव्या येणाऱ्या फांद्या काढल्या तर तो आपल्याला नंतर बांबू ओढून काढायला सोपा जातो. म्हणून तशा पद्धतीनं बांबूची छाटणी केली पाहिजे. काही प्रमाणामध्ये स्केल इन्सेक्ट आढळलेला आहे. फार फवारणी नाही, पण सुरुवातीच्या 2 वर्षांमध्ये फवारणी जर केली तर ती फायद्याची ठरू शकते. पण साधारण लागवडीनंतर किती दिवसांनी बांबू जो आहे ते तो आपल्याला उत्पादन सुरू होतं किंवा काढणीला येतो? बांबू निघाल्यानंतर त्याची पूर्ण वाढ ही साधारणतः 30 ते 35 दिवसामध्ये होते. 1.5 महिन्यामध्ये पूर्ण वाढ होते. परंतु बांबू मॅच्युअर व्हायला, परिपक्व व्हायला 3 वर्ष लागतात. म्हणून बांबू लागवडीनंतर 3ऱ्या वर्षी तुम्हाला काढायला बांबू मिळेल. परंतु पहिल्या वर्षीचा बांबू हा बारीक असल्यामुळे खरं उत्पादन तुम्हाला 5व्या वर्षीपासून चांगले उत्पादन तुम्हाला त्या बांबूच्या शेतामधून मिळू शकतं. बांबू मॅच्युअर झाल्याची साईन 3 वर्षाचा झाला हे समजायचं असेल तर बांबूवरचं जे शीत आहे ते गळून पडतं, बांबूचा रंग बदलतो. अशा पद्धतीचेच बांबू काढले पाहिजे. तर अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण बांबूची काढणी कशा प्रकारे करू शकतो? बांबूचा कट करताना तो शार्प हत्यारानं कट झाला पाहिजे. तो तिरपा कट झाला पाहिजे. तो जर आडवा झाला, त्याच्यावर पावसाचं पाणी पडलं तर
बुरशी डेव्हलप होऊ शकते. बर बर ह्या महत्त्वाच्या काळजी घेणे. बांबू काढल्यानंतर तो सावलीत सुकवला पाहिजे. बर उन्हामध्ये सुकवला फास्ट त्याच्यामधून वॉटर इव्हॅपोरेट होऊ झालं हम्म. तर त्याच्यामध्ये तो श्रिंकन होऊ शकतो. म्हणून बांबू सावलीत सावलीत वाळवला वाळवला पाहिजे आणि अशा पद्धतीने तुम्हाला जर लॉंग टर्म टिकवायचं असेल तर नंतर बांबूला ट्रीटमेंटही देत आहे. मग एकरी आणि हेक्टरी साधारण किती उत्पादन आपल्याला या बांबू शेतीपासून मिळू शकतं? बांबूची उत्पादकता ही आता 2 किंवा मॅक्झिमम 15 टनापर्यंत जरी असली तरी आपण जर अशा चांगल्या पद्धतीनं बांबूची लागवड केली तर तुम्हाला 20 ते 40 टन उत्पादन मिळायला काही अवघड नाही. गोष्ट नाहीये. नगावर विकला तर बांबूचं उत्पादन हे जास्त आहे. हो कारण की तुम्हाला रनिंग फूटवर पैसे मिळतात. बरोबर बांबू हा वजनाला हलका आहे. वजनानं विकला तर त्याचे कमी पैसे मिळतात. परंतु तुम्ही जर बायोमाससाठी इंडस्ट्रीसाठी बल्क प्रमाणात विकणार असाल तर तो वजनावर विकावा लागेल. अशा पद्धतीमध्ये सुद्धा आपल्याकडे पेपर मिलचे 5,100 रुपये भाव आहेत. काही प्रायव्हेट इंडस्ट्रीज 2,500 घेत आहेत. बर तर साधारणतः तुम्हाला 40,000पासून लाखा रुपयापर्यंतचं पण उत्पन्न मिळू शकतं. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विशाल तौर सर, या बांबू शेतीमधील भविष्यातील आव्हाने काय असणार आहेत? बांबू शेतीमधील आव्हाने जर बघायचं म्हणलं तर सगळ्यात महत्त्वाचं आव्हान म्हणजे आपल्याला चायनासारखी उत्पादकता आणणं. हो 2 टनावरून 15 टनावरून आपल्याला एकरी जास्तीत जास्त मॅक्झिमम 50 टनापर्यंत उत्पादन कसं येईल बर याच्यासाठीची महत्त्वाची गरज आहे. त्यासाठी लागणाऱ्या ज्या रोपं आहेत हम्म. तर चांगल्या दर्जाची रोपं देणाऱ्या रोपवाटिका उभा करणं हो. हे एक मोठं आव्हान आहे. कारण की रोपं 3 प्रकारे व्हेजिटेटिव्ह पद्धतीनं जे तयार होते तेवढ्या पद्धतीनं तयार झालेलं रोपं शेतकऱ्यांना पुरू शकणार नाहीत. हो टिश्यू कल्चरच्या चांगल्या रोपांची तुम्हाला निवड करणं गरजेचं आहे. बर त्याच्यावर शासनाचा कंट्रोल असला पाहिजे. हा एक भाग आहे. 3रा भाग आहे की मोठं आव्हान आहे की जर बांबूची उत्पादकता वाढली हो ठीक आहे तो फर्निचर आणि क्राफ्ट इंडस्ट्रीमध्ये विकल्या जाईल पण तो बल्कमध्ये तेवढा खरेदी होईल यासाठी बांबू इंडस्ट्रीज पण तशा पद्धतीनं उभा करणं देशांतर्गत गरजेचं आहे. बर जिथे मोठ्या प्रमाणामध्ये बांबू खरेदी होईल. त्यासोबतच मोठं आव्हान आहे बांबू काढणीच. बांबू काढणीसाठी स्किल्ड लेबर लागतो. बर ती स्किल्ड लेबर तयार झाला पाहिजे. आणि एकंदरीत सगळ्या उद्देश गोल करण्याभोवती आहे की एक तर पर्यावरण आणि दुसरा शेतकरी. म्हणजे शेतकऱ्याला चांगले पैसे मिळावे याच्यासाठी इंडस्ट्रीनं चांगला भाव दिला तर तो शेतकऱ्याच्या पैशातून स्टेक होल्डर कोण होणार आहेत? इंडस्ट्रीला बांबू मिळेल, त्याचा काढणीवाल्या लोकांना सुद्धा पैसे मिळतील. बरोबर आहे. म्हणून तुम्हाला शेतकऱ्याला चांगला भाव देईल अशा पद्धतीच्या इंडस्ट्रीज महाराष्ट्रामध्ये आसाम त्रिपुरा साईडला ज्या इंडस्ट्रीज झालेल्या आहेत काही भागातून आपण चटया महाराष्ट्राचे साखर कारखाने किंवा आपले जे महामंडळ आहेत वखार महामंडळ ते त्रिपुरा आसाम भागातून चटया आणतात ते इथं पण तयार होऊ शकतात. हो 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 तर अशा पद्धतीच्या इंडस्ट्रीज महाराष्ट्रामध्ये उभा भविष्यात करणं हे एक मोठं आव्हान आहे. हो चांगलं रोपं पुरवणं आव्हान आहे. काढण्याचे साठी मेकॅनाइज पद्धती डेव्हलप होणं हे एक मोठं आव्हान आहे. अशा पद्धतीचे अनेक आव्हाने आहेत या बांबू शेतीपुरची. कार्यक्रमाच्या सरतेशेवटी आपण या विषयाला अनुसरून महत्त्वाचा संदेश काय द्याल शेतकरी बांधवांना? बांबू शेतीबद्दल एक विशेष संदेश असा द्यावा वाटतो की आपण अनेक लाटांवर स्वार झालो. आपल्या शेतीमध्ये नाशवंत पिकातून मुक्तता व्हावी म्हणून आपल्याकडे अनेक लाटा येतात. ही शेती करा, ती शेती करा. त्यापैकीच बांबू शेतीकडेही तुम्ही त्याच पद्धतीनं न बघता बांबू हे एक नाशिवंत वनस्पती नाही आहे. ती बहुवार्षिक आहे, ती स्टर्डी आहे. त्यामुळे ती अनेक वर्ष सातत्यानं आपल्याला उत्पादन देणारी आहे. म्हणून आपण आपल्या शेतीच्या काही भागावर तरी बांबूची लागवड करावी. मार्केट आधी की बांबू आधी हा विचार नाही तर बांबू आपल्या भागात झाल्यानंतर आपोआप आपल्याकडे बांबूचे व्यापारी खरेदीस येऊ शकतात. म्हणून हा बांबूकडं आपण आपला एक चांगला मित्र म्हणून आपल्या शेतीवर बांधावर बांबूची लागवड वाढवावी. ही नक्कीच आपल्याला शाश्वत उत्पादन देण्यासाठी मदतीची ठरेल. तौर सर, अतिशय उपयुक्त माहिती तुम्ही आम्हाला या कार्यक्रमात दिली त्याबद्दल मुंबई दूरदर्शनच्या वतीने आपले मनापासून आभार आणि आपल्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर.